अगदी मनापासून स्वागत करते आहे। कसे आहात, मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत करते आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मोस्ट वेटेड व्हिडिओ म्हणेल मी, कारण आपल्या चॅनलवर जे सबस्क्रायबर जोडले गेलेले आहेत ना, ते आजचं थंबनेल बघून लक्षात आलंच असेल तर त्या टॉपिकमुळे जोडले गेलेले आहेत। हेअर ग्रोथ, हेअर ऑइल, लांब सडक केस, घनदाट केस कसे असावे, त्याच्यामुळे आपली जी संख्या आहे परिवाराची ती मोठी झालेली आहे। तर त्याच्यासाठीच मी आज एक पुन्हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर आपण केसांची काळजी कशी घेतली पाहिजे, त्याच्यानंतर लांब सडक, घनदाट, काळे केस आपले कसे राहतील याच्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे। त्याचबरोबर थोडंफार डाएट म्हणा किंवा वरतून आपण कुठले प्रोडक्ट्स केसांसाठी वापरले पाहिजे, घरगुती असावे की बाहेरचे असावे, या सगळ्या गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी ताई तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राइब करा। आता मी ताईला पहिला प्रश्न असा विचारणार आहे की सगळ्यात मोठी गोष्ट ना, तिचे माझे केस सारखेच होते लहानपणी, म्हणजे मी तिच्यापेक्षा 9 वर्षाने लहान आहे, पण तिच्या एवढेच माझे केस होते, पण मला ते एवढं काही जोपासता आले नाही। तर मी तिला आधी हे विचारते आहे की तू आतापर्यंत एवढे लॉंग केस कसे जोपासते, कारण दाट पण आहेत आणि लांब पण आहेत। मग बऱ्याचदा काय होतं, एवढ्या दाट आणि लांब केसांनी डोकं दुखायला लागतं, की जे माझ्यासोबत होतं। असं बन वगैरे बांधला किंवा टाईट पोनी बांधली ना की माझं डोकं दुखायला लागतं, पण ती एवढे मोठे केस कॅरी करते, दिवसभर बन बांधून घरी काम करते, तर तुला कसं शक्य होत आहे? सर्वात आधी माझे जे हे केस आहेत, जे दाट केस आहेत माझे, तर ते माझ्या आईकडनं मला मिळालेले आहेत आणि जे आपल्याला आईकडनं मिळालं आहे ते गॉड गिफ्ट आहे आणि ते जपलं पाहिजे अशी एक फिलिंग माझ्या मनामध्ये आहे, म्हणून मी माझ्या केसांची चांगली काळजी घेत असते। तर कसं आहे ना, 12वी पर्यंत माझ्या आईने माझ्या केसांची खूप काळजी घेतलेली आहे, म्हणजे हेअर ऑइलिंग करणं, त्यानंतर हर्बल शॅम्पूचं यूज करणं, तर तशीच काळजी मी सुद्धा घेतलेली आहे। मध्यंतरीमध्ये मी काळजी नाही घेऊ शकले, पण त्याच्यानंतर सुद्धा की मार्केट बेस्ड शॅम्पू, त्याच्यानंतर केमिकल ट्रीटमेंट्स असतात, असं न करता मला घरच्या घरी काय करता येईल तर तेवढंच मी केलंय माझ्या केसांसाठी, ॲज सिम्पल ॲज दॅट। त्याच्यापेक्षा जास्त मी काहीच केलेलं नाहीये आतापर्यंत, मी कोणतीही केमिकल ट्रीटमेंट माझ्या केसांसाठी केलेली नाहीये। तर एक्सटर्नली म्हणाल तर मी हप्त्यातून फक्त 2 वेळा हेअर ऑइलिंग करते आणि त्यानंतर मी जो आपला कोम असतो, तो जाडवाले टिपवाला जो कोम असतो तर तो यूज करते। त्यानंतर रात्री झोपताना कंपल्सरी माझी एक सैलसर वेडी घातलेली असते, मी कधीही केस मोकळे सोडून झोपत नसते रात्री। तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी फॉलो केलेल्या आहेत। त्यानंतर इंटरनली म्हणाल तर काही डिटॉक्स ज्यूसेस पण असतात, ज्याच्यामध्ये ABC ज्यूस तुम्ही ऐकलं असेल की आवळा, बीटरूट आणि त्यानंतर लेमन म्हणजे लिंबू, तर ह्यांचा जो ज्यूस आहे तर तो मी कधी कधी घेत असते। माझ्याकडे जर बीट असतील तर आवर्जून मी तो घेत असते। त्यानंतर जे पण हर्बल हेअर पॅक असतात, म्हणजे फ्लॅक्स सीड्स आहे, राईस वॉटर आहे, याचा हेअर पॅक बनवून तुम्ही लावू शकता। घरच्या घरी हेअर ऑइलने तुम्ही हेअर स्पा पण करू शकतात, प्रॉपर अशी स्कॅल्पला मसाज देऊ शकता। तर अशा पद्धतीने ह्या सोप्या घरगुती टिप्स फॉलो करून तुमचे हेअर जसे पण आहेत आधीपासून, पण त्यापेक्षा ते चांगले कसे होतील, हेल्दी कसे होतील, याच्यासाठी जर तुम्ही घरच्या घरी काही रेमेडीज केल्यात तर नक्कीच तुमचे जसे हेअर्स आहेत ते लाईफ लॉंग तसेच छान राहतील। बरं, आता जसं की तू आधी म्हटली की आजपर्यंत कुठलंच केमिकल, बाहेर ज्या ट्रीटमेंट लाईक हेअर स्पा सुद्धा बाहेर करून मिळतो, त्याच्यानंतर रिबॉन्डिंग असतं, आणखी खूप साऱ्या ट्रीटमेंट आहेत, आम्हाला एवढं माहिती नाही, नावं आता मला आठवत नाही, कारण आजपर्यंत आम्ही दोघींनी पण केलेलं नाही। जरी मी हेअर कट करते तरी मी कुठलीच बाहेरची ट्रीटमेंट करत नाही आणि इथे एवढे लांब केस असून अजूनही आम्ही दोघींनी कधीच अशा बाहेरचं हेअर स्पा वगैरे ट्राय केलेलं नाही। ताई हेअर स्पा सुद्धा घरी करत असते, तर तो कसा करते थोडक्यात अगदी साधा। आता रिसेंटली ताईने मला एक हेअर ऑइल हेअर स्पा सांगितला, तर त्याची कृती ताई थोडक्यात सांगेल। मी काही इमेजेस तुमच्याबरोबर शेअर करते आहे आणि ताई सांगेल की तो कसा करायचा। तर सर्वात आधी माझं जे घरचं मी प्रिपेअर केलेलं तेल असतं, ज्याच्यामध्ये
कढीपत्ता, मेथी दाणा, ॲलोवेरा जेल अशा काही गोष्टी मी ॲड करते आणि तेल घरच्या घरी प्रिपेअर करते, हर्बल हेअर ऑइल. आणि त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा कॅस्टर ऑइल मी ॲड करते. ते तेल थोडंसं कोमट करून कॅस्टर ऑइल ॲड करते आणि त्याच्यानंतर स्कॅल्पला मसाज ॲज वेल ॲज जी संपूर्ण तुमची केसांची लेंथ आहे त्याच्यावरती पण मी ते तेल अप्लाय करते. आणि हो, जे एंड्स असतात त्यांना सुद्धा मी ते तेल अप्लाय करते. तर त्यानंतर हे सगळं झाल्यावरती तुम्ही एक गरम पाण्यामध्ये डीप केलेला टॉवेल केसांना रॅप करू शकता. जर ते नसेल तर तुम्ही एखादी हेअर बॅग येते, त्याच्यानंतर कॅरी बॅग सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर त्याच्याने तुम्ही हेअर्सला कव्हर करा अर्धा तास किंवा 40 मिनिट आणि त्यानंतर गो फॉर शॅम्पू. त्यानंतर तुम्ही शॅम्पू करू शकता. बस एवढंच मी करते. आणि जेव्हा तुमचे केस थोडेसे सुकलेले असतील, म्हणजे पूर्ण पाणी निघून गेलेलं असेल केसांमधून, त्यावेळेस तुम्ही एंड्सला तेल लावा आणि मगच तुमच्या केसांमध्ये जो गुंता झालेला असेल तो गुंता तुम्ही 2 पार्टिशन करा आणि गुंता काढा. बस एवढा सिंपल हा हेअर ऑइल स्पा आहे आणि तो तुम्ही प्रत्येक वीकला करू शकता. त्याच्यामुळे नक्कीच तुमचे स्प्लिट एंड्स जे आहेत ते कमी व्हायला मदत होईल, हेअर ग्रोथ प्रमोट व्हायला मदत होईल, डॅन्ड्रफ असेल तर डॅन्ड्रफ सुद्धा क्युअर होईल. तर ह्या थोड्याशा छोट्या छोट्या रेमेडीज ज्या आहेत तर त्या तुम्ही करून बघा. आणि हा एकदम सोपा असा हेअर स्पा आहे जो तुम्ही घरच्या घरी करू शकता, ज्याच्याने तुमची हेअर हेल्थ नक्कीच इम्प्रूव्ह होईल. बरं, अजून एक मोठी समस्येचा तो एक प्रश्न राहिलेला आहे. तो आता सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे, ट्रेंडच म्हणेल मी, कारण पहिला तो सगळ्यांची समस्या, म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा, माणूस असो किंवा बाई असो, मुलगा असो किंवा मुलगी असो, सगळ्यांची एक मोठी समस्या आहे, ती म्हणजे केस गळती. माझी सुद्धा आहे. तर या केस गळतीसाठी आपण काय करू शकतो? आता सडनली तर केस गळती कधी थांबत नाही शक्यतोवर, कारण की आपलं जे राहणीमान आहे आताचं, त्याच्यानंतर बोरचं पाणी, खूप साऱ्या गोष्टी, आपलं खानपान आणि झोप, जी काही लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळे आपलं केस गळती आहे ती थांबवणं जवळजवळ अशक्य असतं. पण तरीही अशी कुठली ट्रिक्स किंवा टिप्स तू देऊ इच्छिते की ज्याच्यामुळे हेअर ग्रोथ सडनली, केस गळती सडनली तर नाही थांबणार पण कुठेतरी कमी होईल, हळूहळू का होईल. तर केस गळतीसाठी ना, म्हणजे स्पेशली लेडीजमध्ये काही कारणं असतात, इंटरनली आणि एक्सटर्नली. तर सर्वात आधी ती कारणं फाइंड आउट करायची. तर लेडीजमध्ये आफ्टर डिलिव्हरी सर्वांचे केस गळतात, सर्वांचेच गळतात. आणि त्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्समुळे गळतात, स्ट्रेसमुळे केस गळतात तुमचे. तर हे जे कारण आहेत ना ते फाइंड आउट करा. ज्या डेफिशियन्सीज तुमच्या शरीरामध्ये आहेत तर त्या कुठल्या आहेत, तर ब्लड टेस्ट करून तुम्ही ते फाइंड आउट करू शकता. तर अशा आधी ज्या समस्या आहेत ते फाइंड आउट करा. त्यानंतर तुम्ही काहीतरी म्हणजे केसांवरती काम करायला सुरुवात करा. म्हणजे मार्केट बेस केमिकल काही यूज करू नका, हर्बल शॅम्पूचा यूज करा. जे काही मिक्स सीड्स आहेत, म्हणजे पंपकिन सीड्स आहे, फ्लॅक्स सीड्स आहे, सेसमी सीड्स आहेत, तर हार्मोनल इम्बॅलन्स क्युअर करण्यासाठी या सीड्स ज्या आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे वर्क करतात. आणि हेअर हेल्थ, स्किन हेल्थ सुधारण्यासाठी सुद्धा मिक्स सीड्स खूप युजफुल आहेत. तर हे सगळं तुम्ही कमी गॅसवरती तव्यावरती भाजून घ्या आणि रोज ते 1 चमचा कंझ्युम करा. तर याच्याने सुद्धा केस गळती कमी व्हायला मदत होईल. त्यानंतर एक्सटर्नली म्हणाल तर केसांचं मेन फूड जे आहे ते प्रोटीन आहे. त्यानंतर हप्त्यातून 2 वेळा तुम्ही हेअर ऑइलिंग करा, केस धुवून घ्या. केसांना केमिकल बेस्ड शॅम्पू यूज करू नका, जे हर्बल शॅम्पू आहे ते यूज करा. आणि शॅम्पू हा जस्ट अ क्लिन्झर आहे. शॅम्पूमुळे कुणाचेही केस वाढत नाही. ओके, तर शॅम्पूला फक्त क्लिन्झर म्हणून बघा. आणि जमत असेल तर तुम्ही घरच्या घरी शॅम्पू प्रिपेअर करा. जस्ट तुम्हाला शिकेकाई, रिठा, आवळा पावडर असं घेऊन तुम्ही शॅम्पू प्रिपेअर करू शकता घरच्या घरी. तर तो हर्बल शॅम्पू तुम्ही यूज करा. कंडिशनरचा वापर करू नका. वन्स इन अ वाईल कधीतरी तुम्ही कंडिशनर यूज करताय देन इट्स ओके, पण सारखं सारखं कंडिशनर यूज करू नका. त्यानंतर तुमच्या डाएटमध्ये अशा गोष्टी आल्या पाहिजे ज्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात. तर अशा गोष्टी
तुम्ही डाएटमधून घ्या. काही डिटॉक्स ज्यूसेस आहे, लास्ट टाइम मी सांगितलं जसं की ABC ज्यूस आहे, तो ज्यूस खूप हेल्पफुल आहे. आवळा ज्यूस आहे, त्याच्यानंतर ॲलोवेरा ज्यूस तुम्ही घेऊ शकता, त्याच्याने सुद्धा हेअर हेल्थ खूप छान होते. आणि हे ज्यूसेस तुम्ही घरीच प्रिपेअर करा. जे मार्केटमध्ये पॅकेट बंद बॉटलमध्ये येतात ते ज्यूसेस तुम्ही अजिबात यूज करू नका. ताजे घरी बनवा आणि मग ते कन्झ्युम करा. तर ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही सुद्धा फॉलो करा आणि मग बघा की तुमची स्किन आणि हेअर हेल्थ कशी इम्प्रूव्ह होईल. बरं, आता जसं तू म्हटली की केमिकलचे शॅम्पू यूज करायचे नाही, हर्बलच शॅम्पू यूज करा आणि घरी बनवलेला शॅम्पू. आता प्रत्येकाला शॅम्पू घरी बनवणं शक्य नाही, तर कुठले असे शॅम्पू आहेत की जे आपण वापरू शकतो? धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला शॅम्पू बनवणं शक्य नाही, तर तू काही सजेस्ट करू शकते का कुठले? आता आपण इथे ब्रँड प्रमोशन करत नाही आहोत आणि हे आम्ही वापरून पाहिलेले आहेत, तिने वापरलेले आहेत, ते तिला सूट होते म्हणून ते शॅम्पू सजेस्ट करत आहोत. जर तुम्हाला सूट नाही झाले तर तुम्ही ते स्किप करा किंवा तुमच्या केसांसाठी कुठले शॅम्पू योग्य आहे ते तुम्ही पण निवडू शकता, पण आम्ही फक्त सजेस्ट करत आहोत असे कुठले शॅम्पू. हे बघा, शॅम्पू हर्बलच यूज करा आणि त्याच्यामध्ये सुद्धा शॅम्पूचं रोटेशन हे झालं पाहिजे. म्हणजे शॅम्पू चेंज करून करून वापरा. म्हणजे तुम्ही 6 महिने 1 वर्ष एकच शॅम्पू यूज करत आहात, तर असं नाही झालं पाहिजे. तर सेसाचा पण एक शॅम्पू असतो आणि त्यांचं हेअर ऑइल पण खूप छान असतं, तर ते पण मी आधी यूज करून पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पतंजलीचा मिल्क प्रोटीन आणि ॲलोवेराचा शॅम्पू मिळतो, तर तो सुद्धा खूप छान आहे. बाकी पतंजलीच्या शॅम्पूने केस ड्राय होतात, तर हे 2 शॅम्पू मी यूज केलेले आहेत, त्यासाठी सांगते. त्याच्यामुळे केस गळत नाही आणि खूप ड्राय फ्रीझी असे होत नाही. आणि जर फ्रीझी झाले तर तुम्ही एड्सला तेल लावा आणि त्यानंतरच त्यांना डिटँगल करा, म्हणजे गुंता काढून घ्या केसांमधला. तर अशा प्रकारे काही शॅम्पू आहे, नाईल आहे, आयुर शॅम्पू आहे, त्यानंतर आयुष आहे, असे बरेच आयुर्वेदिक हर्बल शॅम्पू आहेत, तर ते तुम्ही यूज करू शकता. बरं, आता शेवटचा एक प्रश्न की मेहंदी किंवा हेअर डाय सध्या लावतात, कारण की केस पांढरं होण्याची समस्या सध्या वाढलेली आहे, पण तुला काय वाटतं की रेग्युलर मेहंदी हेअर डाय लावलं पाहिजे का? आणि मेहंदी बेस्ट आहे की हेअर डाय बेस्ट आहे, तुझं काय मत? मेहंदी बेस्ट आहे. तुम्ही कोणतीही हर्बल मेहंदी बघा, तर मेहंदी पॅक हा असा पॅक बनवा की ज्याच्यामध्ये तुम्ही बाकीचे पण इन्ग्रेडियंट्स घाला. लाईक मेथी दाणा तुम्ही घालू शकता, ॲलोवेरा जेल घालू शकता, थोडंसं खोबरेल तेल तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता. तर फक्त मेहंदी असा पॅक लावू नका, त्याच्यामध्ये तुम्ही बीटरूटचं जे ज्यूस आहे ते घालू शकता. तर याची एक फाईन पेस्ट बनवायची आणि ती केसांवरती अप्लाय करायची. त्याच्यानंतर 3 तास ते ठेवा. त्यानंतर तुम्ही हेअर नॉर्मल पाण्याने हेअर वॉश करा, शॅम्पू करू नका. आणि त्यानंतर तुम्ही हेअर ऑइल स्पा करा आणि सेकंड डे तुम्ही शॅम्पू अप्लाय करा. तर एक म्हणजे तुमचे जे केस आहेत ते रिज्युव्हनेट व्हायला सुरुवात होईल. तर डाय तुम्ही मार्केटमधले जे यूज कराल तर त्याच्याने तुम्हाला सतत ती सवय लागेल. म्हणजे एक केस पांढरा असेल आणि तुम्ही डाय त्याच्यावरती अप्लाय केला, त्याच्या शेजारचा पण केस पांढरा होईल आणि जी तुम्हाला आवश्यकता भासेल डाय करण्याची ती वारंवार भासेल. तर त्याच्यामुळे तुम्ही सारखंच सतत डाय करायला लागाल. त्यामुळे डाय मी सजेस्ट नाही करणार. आणि पार्लरमध्ये सुद्धा बरेच जण सजेस्ट करतात की तुम्ही मेहंदी नका लावू, तुम्ही त्यापेक्षा हेअर कलर करा, पण त्याच्यामध्ये पण भरपूरसे केमिकल्स असतात, ज्याच्यामुळे सतत मग आपण तेच प्रोडक्ट्स यूज करायला लागतो आणि ते प्रोडक्ट्स खूप कॉस्टली पण असतात. तर तिकडे न जाता तुम्ही मेहंदीचा असा हेल्दी हेअर पॅक बनवा, ज्याच्यामुळे तुमच्या केसांच्या बाकीच्या पण जे प्रॉब्लेम्स असतील ते रिझॉल्व्ह व्हायला मदत होईल. बरं, ठीक आहे. थँक्यू सो मच इतकं छान सांगितल्याबद्दल, इतक्या छान छान टिप्स दिल्याबद्दल. तिने अजून एक टिप मला दिली होती, ती मी तुमच्याबरोबर शेअर करते की कधीही हेअर कट करताना ना तुम्ही घरी हेअर कट करायचा प्रयत्न करा. भले तुम्ही ट्रिमिंग करा किंवा तुमच्या स्प्लिटिंग असतात ना ते काढा, पण तुम्ही घरीच करा. कारण बऱ्याचदा जुने लोक म्हणा किंवा माझी आई नेहमी असं म्हणते की भरपूर लोकांच्या तोंडून पण मी ऐकले की एखाद्या व्यक्तीच्या हाताने केस कापले तर भरपूर वाढतात, पण एखादी व्यक्ती अशी पण असते की जिच्या हाताने आपण केस कापले ना तर त्यांची वाढ होत नाही
अनुभव पण आहे. आता हे आपल्या मानणं किंवा न मानण्यावर डिपेंड करतं, पण नाही माहिती. आणि शक्यतो ना घरच्या घरीच तुम्ही केस कापा, तुमच्या आईकडनं, ताईकडनं किंवा तुमच्या मुलीचे तुम्ही कापा. तर मी स्वतःचा हेअरकट स्वतः केलेला आहे, पण याच्या आधी मी लहान होती तेव्हा माझी ताई माझं हेअरकट करायची किंवा माझी आई माझा हेअरकट करायची. तर पुढच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला हेअरकट पण मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. तर बस आजचा हा व्हिडिओ तुमच्याबरोबर मी इथेच संपवते आहे. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.